गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आज आहे डे 5 आणि आम्ही आता खातोय बिर्याणी. आता माझं उद्या प्रेझेंटेशन आहे, माहिती चाललंय एडिटिंग. आज पण खूप लेझी डे होता आणि आज पण आम्ही काहीच इंटरेस्टिंग केलेलं नाही आहे. आज पाऊस पडायची दाट शक्यता. आता लाईट गेलेली आहे, पाऊस येतोय बाहेर. यार किती प्रॉब्लेम्स आहे या लाईफमध्ये, किती स्ट्रगल्स आहे. शिट, काय करू आता मी, तुम्हीच सांगा. सुप्रिया बघ बाई इकडं, चुडेल दिसतीये तू, चुडेल. सुप्रिया असंच करते. मला इतकं बोर होतं ना रोज. मला माहिती आहे डेज मला परत कधीच काय म्हणते त्याला एक्सपिरियन्स करायला नाही भेटणार. मला ही रूमच सोडून जाऊ वाटत नाही. ज्या वेळेस पण ही रूम सोडून जायचा विचार करते मी, आय लिटरली एंड अप क्राईंग. मला येते इंग्लिश पण मी बोलत नाही. खरंच येते, सिरियसली. आज पण लेझी डे. माझी रूम, आत्ताच आम्ही बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणी खाऊन लगेच लाईट गेली. माझं उद्या मोस्ट इम्पॉर्टंट डे, माझं उद्या प्रेझेंटेशन आहे. तुम्हाला मी टू बी ऑनेस्ट म्हणजे मला शेअर करायचं ही गोष्ट तुमच्यासोबत, की मी पूर्ण डेमधून तुमच्यासोबत 2-3 मिनटं शेअर करते, पण लिटरली माझा दिवस इतका छान असतो, खूप छान असतो. मी सकाळी एकदम निवांत उठते 9-10ला, मग नाश्ता करते, मग सगळं आवरते. मी ते सगळे शॉर्ट नाही घेत त्याच्यात, पण खूप मस्त दिवस असतो माझा. म्हणजे हे 3-4 मिनटं तुम्हाला डिस्क्राईबच करू शकत नाही की मी आज काय केलं किंवा आज काय ह्या रूममध्ये मी नवीन केलं. मी ह्या रूममध्ये रोज इव्हॉल्व होते, रोज. मला इथं खूप आवडतं आणि ही माझा कम्फर्ट झोन आहे. एकदम मस्त वाटतं इथं मला. आणि हिच्यावर फोकस करण्याचं एकच रिझन, शी इज द ओनली रिझन टू लिव्ह इन दिस हॉस्टेल. कारण की मी इथं कधीच हॉलिडेजला थांबलेले नव्हते. आम्हाला PL लागल्या, आमचे पेपर, PL म्हणजे प्रिपरेशन लिव्स, मी कायम घरी जायचे आणि आता फक्त आणि फक्त हिच्यासाठी थांबले. आणि मला इतकं वाईट वाटतंय. मी सगळं सोडू शकते पण हिला नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे यार. माझी रूम खूप छान आहे, ट्रस्ट मी.